स्टार्ट. असं मारायचं मोठ्या माणसांना. अरे बाबा काय चक्रात राहता. मला ना आईस्क्रीम पाहिजे. आईस्क्रीम काय आईस्क्रीम काय भेटणार नाही. आईस्क्रीम बिस्क्रीम तर झाडावर बसलं सारखं वाटतं. बस मध्ये बसलं असं सांगतो आपण समोरच्यांना. थोडं फुकायला आपल्या स्टेडियम जातो आईस्क्रीम मागतोय. लाज वाटते का तुला. काय भेटणार नाही आईस्क्रीम. मला तरी पण आईस्क्रीम पाहिजे. हे दिसते का हो तुम्हाला नाही दिसते का. आणि मध्ये बनल्यावर असं बसेल. इथे नाही बोललं तर नाही. भोंगा प्रेक्षक काय तुझा भोंगा बघतील. तू ठीक आहे नाही तुझा भोंगा आहे सुजवेल तो. मग शर्वरी वहिनी कशा आहे? नाही बहिणीचा बड्डे राव. हो ते तू बहिणीबद्दल विचारतोय तर माणसाला काही किंमतच नाही. आहे ती घरी बसली नाही. मला तन्मय मामाकडे जायचंय. काय मामा बिमा काय कामाचं नाही तू तन्मय मामा. त्याच्या दारात गेल्यावर पाणी विचारत नाही तू. आपल्याच पाठ सुचवले त्याचा भोंगा सुरू आता आत्याकडे जायचं आपण. आत्या लाडू देते मामाला मारायचं. तन्मय मामा मंद. तन्मय मामा तन्मय मंद. हे भोंगा कोण बोलला रडायचं नाही असं वेळ. हे यार पागल आहे तू. आम्ही मी नको गेम खेळ. मग पाहुणा जरा झोपतो कोण आल्यावरती असं जरा. हा पडा ना पडा आराम कर. तुम्ही कोण? ड्रायव्हर गावाचं गाडी चालू ना. तुमचं काय चालू आहे ते बघा रो. अरे जोर वगैरे तो नीट कर ना. उगाच चोपड्यामध्ये करतोय. काय राव तिथं भलं करायला गेला आपल्याच शिवाय घालणार. हा मेरी बुलबुल ऐसा मत है क्या हो जाएगा. ए गप्रे रिझर्वेशन. कोणाचा रिझर्वेशन. आता मी मध्ये तर माझंच असेल. अच्छा तुमचा का चांगल्याची गोष्ट भले. अरे मग जा ना पाठी. काय आज स्किट मध्ये माझं जायचं पण लिहिलं वाटतं. काय तू बनावून टाक जा एवढा विचारतो. चल चल मेरे को मत सिखा चल. या जगात नॉर्मल लोकांना श्रीमंत माणसांची किंमतच नाही. भाई तू श्रीमंत आहे. काय रे कोण बोलला. पैसा आहे का काय रे. अहो मी श्रीमंत. श्रीमंत आहे. श्रीमंत आहे. काय 150 रुपये दे भाई. तुम्ही सुरू दोषर जरा भान ठेवत. पाहुणं रिझर्वेशन आहे का. हो आमचं पण होतं कॅन्सल. राम राम पाहुणा. राम. काय कुठं गावाला कुठं. जळगावला चाललो. जळगावला काही केळी सोन्या चालले का तुझ्या. अरे कमी असं नाही. बरोबर आहे. केळी खायला वाटतं मला. तसं नाव काय म्हणाला पाहुणं तुमचं. वेदांत मोरे. काय वेदांत मोरे. अरे आता तो हे काय ते मोरे वर निघाला. कसं करा मोरे.
हितेश पगारे. कुठे चालले? चालू आहे त्याच्या आत्याच्या गावाला चालू. नाव सांगा. हितेश पगारे. गावाचं नाव तलवंडी. अरे काय तू तलवंडी तलवंडी तलवंडी. हा गाव कुठे आला? जळगावच्या पुढे राईट यायचं, मग एक टपरी लागते, भीमाची पुडी खायची. तसं पाहुणं काम धंदा काय करता तुम्ही? रोजगार पाणी? शिक्षक आहे मी. शिक्षक आहे का? मग कधी गटारीचं आपण पाहिलंय का? गटारीचं वापरून पाहिलं मी. अरे यार पाहिलं पाहिजे ना आता जनरल नॉलेज पण निरीक्षण पोरांना शिकवता ना तुम्ही. आम्ही आता दिवसभर तिकडेच काम करतो. तुम्ही गटारीत काय काम करता? अहो गटरीत नाही काम करतो. बाजूला मोठी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग मध्ये काम करतो. मोठी बिल्डिंग आहे, 21 माळ्यांची बिल्डिंग. वर हेलिपॅड आहे बिल्डिंग. 21 माळ्यांची बिल्डिंग आहे, लिफ्ट पण आहे, 3 लिफ्ट आहे बिल्डिंग. आता विचारा ना पाहुणं कुठे काम करतोय, सांगतोय तुम्हाला. सांगा कुठे काम करता तुम्ही? रिलायन्स मध्ये काम करतो मी. रिलायन्स बाथरूम. रिलायन्स अंबानी. पैसा गाडी पैसा अंबानी नाही माहिती. रिलायन्स मध्ये काम करतो मी. रिलायन्स मध्ये काम करतो. तुम्ही टोपी का घातलीये? काय अर्थ? मी महाराष्ट्रात जातो टोपी नाही घालणार का? माझी शान आहे. रिलायन्स मध्ये काम करतो. मी काही पटेल झालो का मोठा? टोपी घालतो म्हणजे मी काही खालचं तर काम करतो का? काय महाराष्ट्रात थोडं महाराष्ट्राला यायचं पॉईंट नाही. काय कधी आंदोलन केले का? आंदोलन का करेल मी? अरे यार आंदोलन केलं पाहिजे ना फॉर ते लेडीज स्ट्रेंथ अँड काय बोलतो तुम्ही? इंग्लिशचा प्रॉब्लेम वाटतोय. महिला गट दुर्बल घटक बचत. नाही केलं आंदोलन कधी? नाही केलं मी आंदोलन. काय शिक्षक आहे राव? एक आंदोलन नाही केलं. शिक्षक होतं काय? काय शिक्षक? माझं कधी भाषण तरी दिले का आता? मी शिक्षक आहे. भाषण कशाला देणार? यार भाषण दिलं पाहिजे ना लोकांना असं प्रवृत्त करायला. नाही दिलं. नाही दिला. लोक म्हणत ना आता अध्यक्ष म्हणून तर आज या ठिकाणी आम्हाला काही मागून नाही केलं तुम्ही. अरे यार काय शिक्षक आहे करावं? एक भाषण नाही दिलं, गटारीत वापरून नाही पाहिजे, त्यातलं त्यात आंदोलन पण नाही केलं, प्लस इंग्लिशची बोल. हे शिक्षक म्हणता काय? लोक झालं पोरांचं भविष्य बरं वाढतं झेपीट टाकते. तसं पाहुणं वर्गात पोरं मस्ती करता का? हा करतात का? तुम्हाला सांगतो मी जेव्हा शाळेत जायचो ना, एक शिक्षक माझ्यापुढे आवाज नाही चढवायचा. एक शिक्षक तुमच्याकडे आवाज नाही चढवायचा? मुख्याध्यापक नाही चढवायचा, शिक्षक दूरच. असं का? अरे तुला गावकऱ्यांचं प्रेम असतं. पाहुणं कशी शोध बिन लावलाय का तू? जग बदलून जाईल असं. अहो मी शिक्षक आहे, शोध कशाला लावेल? मग त्या न्यूटनने पण तर लावलेला ना शोध. मग तो शिक्षक कुठे होता? तुम्ही आम्हाला शिकवा प्रत्येक वेळेस न्यूटन. हे बाई न्यूटन गेले जरा. हे यार पागल का? बस कुठं चाललं रे? बस हे काय बाळा? पावलं रागवलं. शेती बिती केली का मग पाहुणं? नाही केली मी शेती. तुम्ही केली का? एवढा बोलताय तर. मी कायची करतो शेती. मग बसा ना गं. जमीन द्या, मी करतो शेती. मी का देऊ जमीन? नाही द्यायची ना. नाही द्यायची. मग तुम्ही तर करा. नाही करायची मला शेती. नाही करायची ना. नाही करायची. मग मला तर करू द्या. अरे मग करा ना. जमीन तर द्या. नाही द्यायची मला जमीन. नका देऊ. नाही द्यायची. बसा गं. काय शिक्षक आहे? कधी शेती नाही केली.
आंदोलन तर केलंच नाही, गटारीत वापरून पण नाही पाहिजे. ठरलं तर इंग्लिशची हो, माझे शिक्षक आहे काय यार, काय पॉइंट नाही माझ्या. बुलबुल गेले पाणी भरला. बुलबुल गेले काय रे बुलबुल गेला तिकडे पाहिजे तिकीट प्राईस जाऊ दे 280. एवढे. अरे तुला माहिती आहे का लेडीज हाफ तिकीट काय बोलूया ना तिकीट बोलायला नाही बोल तुला जायचं ते बोल. अरे तिकीट बोलायला डायरेक्टर काय माणूस तिकीट बोल तिकीट रिझर्वेशन आहे माझा. रिझर्वेशन नमस्कार आम्ही जगतोय ड्रायव्हरची सीट द्या. दीड तरवंडी द्या. काय बोलते तरवंडी ते जळगावच्या पुढे रायडिंग. मी कुठे आलो याला रायटरने दिले आता ते नाही यार आता दीड मनाचं मी फुल हा कितीला तू पहिले थांबा विचारून बघ. मामा ना मी विचारतो ना मला कंडक्टर काका आले ते विचारते तू कितवीला आहे. मी त्यांना सांगितलं तू पहिलीला आहे. त्यांना विश्वास नाही बसत तू पहिलीला आहे. दुसऱ्या तोंडाने सांग बरं तू पहिलीला आहे. मी पहिलीच जायचं पहिले काय एकदम चुकीचं. चौथी मी 3दा नापास झालोय 3दा. पहिली सोडून मला 7 वर्ष झाले. थोडं कधी मला पण येतं. पस्तावला असं पोरगं पाहिजे काय पस्तावलं द्या 2 द्या असे शिक्षकाच्या नादी लागले का. हे काय तुमच्याकडे सुट्टे पैसे नाहीत का? नाही तुमच्याकडे नाही बघूया गाडीच्या बाहेर उतरवा. तुम्ही बोलले ना सुट्टी नाही तर गाडीमध्ये यायचं नाही. तुम्ही कोणते पुसलं अरे कसं रोल भेटला ते पण काम काय माणूस आहे यार. दिन मर जाएगा देखी वो शब्दन कहेंगे मर गया. बैठ का ग्रिप निकल के रहते रे. शॉट बोलतो काय कोण प्रॉपर्टीचे वाजे लागले गेम खेळते. हॅलो दुकान मुलीच्या धंद्यात आपल्याला बनायचं. आपण सक्षम आहे. दमेश पावर बाय पण भारी असं तरी काय आलं. आपण काय कमी आहे का. खोटं बोलले काय केलं बाबांजवळ धोका दिला. बाबाला किती वेळ वापरणार आहे. बापरे
नाटकात माझा बाप कोणी मला माहिती. गप्पा काय मारते तुम्ही? ऍक्सिडेंट झालं तर कोणाचा बाप भरून देईल? बाप लावले तुम्ही तर लहान पोरं बसले तुम्ही नाटकात कुशाल असं बोलताय. आपण नाटक करतोय क्लासमध्ये काहीतरी पोरांना काय शिक्षण शिकवण घेते ते. तुमचा बाप पसताना असेल तुम्हाला पहिला बापाशी तर चालू ना गाडी मांडीवर हात काढ. आपण पाय तू बळा काय आज एवढी का काय गर्लफ्रेंड सोडून गेली बायको बिको बहिणी सोडून गेली का काय त्याहून मोठं काय बायको गेली का काय नाही हो त्याहून मोठं. आज भावा तुला नेमकं झालं काय? अरे इंडिया वर्ल्ड कप हरली. बस गेली खड्ड्यात. वर्ल्ड कपचा श्लोक तर बायका आला बाई थांबा मी पण डायरेक्टर म्हणून बसतो नाही. डायलॉग लास्ट डायलॉग बघितला वर्ल्ड कप तोच वर्ल्ड कप. तो वर्ल्ड कप पाहण्यासाठी भारताचे 140 करोड जनता यावर्षी उत्सुकतेने भारताकडे एका चांगल्या नजरेने एका युनिटीच्या नजरेने भारताकडे पाहतो. अरे ही वर्ल्ड कपची ना एवढी मोठी टुर्नामेंट आहे ना पाहण्यासाठी ना लोक एवढे एक्सायटेड असतात ना. म्हणजे बाकी देशांमध्ये असं होतं की लोक एकाच्या डुओसाठी एका ट्रायोसाठी किंवा फक्त एका प्लेअरसाठी त्यांना सपोर्ट करतात. पण भारत असा देश नाही आहे. या भारतामध्ये सगळ्या प्लेयरना मिक्स करून आपल्या टीमला आपल्या इंडियाला सपोर्ट करणं असा देश आहे. अरे काय म्हणजे काय करतात भारताची 140 करोड जनता ज्या प्लेयरला कधी पाहिलंही नाही त्या प्लेयरला कधी बघितलंही त्या प्लेयरसाठी आज करते रे. म्हणजे त्यांना पाहिलंही तरी त्यांच्यासाठी प्रार्थना करते की हाच खेळू दे. याने जर रन बनवले तर आज इंडिया जिंकेल. म्हणजे निस्वार्थ भावनेने ते आपल्या देशासाठी काम करतात. अरे स्वतःवर आणि खरं स्वतःच्या देशावर एक प्राऊड फिलिंग झालं पाहिजे. पण खरं भारताने तर या वर्ल्ड कपमध्ये खूप भारी केलं. पण काय माहिती 19 नोव्हेंबरला असं काय झालं इंडिया वर्ल्ड कप झाली. अरे नाही सावलं गेलं आमच्याकडून. ते 10 मॅच जिंकलं ना त्या 10 मॅच नंतर जिंकायची सवय लागली होती रे. ती सवय जसं आपला एम तुटला ना तसा तो स्वप्न तुटता धारके झाला यार. नाही सहन होते. बोलतात लोक गर्लफ्रेंड सोडून गेला दुःख होतं. अरे खरं दुःख आम्हाला विचार काय असतं. एका प्लेअरसाठी नाही सपोर्ट करतो आम्ही टीम इंडियाला. सगळे म्हणतात ना क्रिकेट काय एक स्पोर्ट्स आहे ते फक्त. अरे स्पोर्ट्स नाही रे आमच्यासाठी इमोशन आहे ते. आणि इमोशनच्या बगैर लाईफचं काय असतं माहितीच आहे तुम्हाला. खरंच खूप वाईट वाटतं रे. अरे ते क्रिकेटमध्ये आपला जीव प्राण टाकला होता. आम्ही जीव टाकला होता. नाही पावली गेली ती हार. वर्ल्ड कपला 100 हारू 100 जिंकू रे. पण त्या प्लेयरच्या डोळ्यामध्ये अश्रू नाही पावलेलं. खूप वाईट वाटतं. जाऊ द्या गेला तो का त्याला मागे सारून आता येत्या 2024च्या वर्ल्ड कपसाठी इंडियाला सपोर्ट करूया. चला